कंदमुळं आणि औषधी वनस्पतींची ओळख नव्या पिढीला व्हावी, त्याचे उपयोग काय आहेत, ते कशा पद्धतीने वापरले जावे त्याची माहिती व्हावी या उद्देशानं कोल्हापूरमध्ये कंदमुळं आणि औषधी वनस्पतीचा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो या महोत्सवामध्ये अनेक प्रकारची कंदमुळं जी आहेत ती देखील ठेवण्यात आलेली आहेत, जी एरवी पाहायला मिळत नाहीत। ती देखील कंदमुळं आपल्याला या प्रदर्शनामध्ये उत्सवामध्ये पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर औषधी वनस्पती देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर गेली 3 वर्ष हा सातत्यानं उपक्रम राबवला जातोय आणि दिवसेंदिवस हा कंदमुळ महोत्सव पाहण्यासाठी देखील कोल्हापूरकरांची गर्दी आहे ती पाहायला मिळते। कारण जर आपण बघितलं तर या प्रत्येक कंदमुळाच्या ठिकाणी त्याचं नेमकं नाव काय आहे, ते त्याचं महत्त्व काय आहे, कोणत्या आजारावर ते उपयोगी पडू शकतं याची इत्थंभूत माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। दुसरीकडे जर आपण बघितलं तर औषधी वनस्पती देखील मोठ्या प्रमाणावर यावेळेस या सगळ्या उत्सवामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। तुळस असेल, त्याचबरोबर गवती चहा असेल, कडीपत्ता असेल, सदाफुले असेल, ही एरवी आपल्याला पाहण्यात येणारी औषधी वनस्पती तर या ठिकाणी आहेतच, मात्र सहसा पाहता येणार नाहीत किंवा जंगलामध्ये असतात अशा पद्धतीच्या वनस्पती देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। इतकंच नाही तर या औषधी वनस्पतीपासून तयार करण्यात आलेले जे काही खाद्य आहे किंवा जे काही पदार्थ आहेत ते देखील इथल्या वनस्पती आणि कंदमुळ प्रेमींना या उत्सवाच्या निमित्तानं खायला मिळत आहेत, त्याची चव चाखायला मिळते आणि त्यामुळे एक वेगळा महोत्सव या कोल्हापूरमध्ये पार पडतोय आणि त्याला नागरिकांची देखील किंवा कंदमुळं आणि औषधी वनस्पतींबाबत उत्सुकता असणाऱ्या लोकांची त्याचबरोबर अभ्यासकांची देखील मोठी पसंती पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।